शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीमध्ये MIMचा शिरकाव झालेला आहे। एक अपडेट आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये प्रभाग 15 मध्ये MIMचे 2 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत। गुलमंडी हा शिवसेनेचा गड आहे आणि तिथे MIMचा शिरकाव झालाय। मुंबईमध्ये महापालिकेत भाजपचं ऐतिहासिक शतक पूर्ण झालेलं आहे। शतक पूर्ण होतंय कारण 100 जागांवर भाजपचे उमेदवार आतापर्यंत आघाडीवर आहेत। 114ची मॅजिक फिगर आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणि 100 जागांवर तर भाजपचे उमेदवार आघाडीवर। निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचलेलं आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय। मुंबईत येऊन उद्धव आणि राज ठाकरेंना भेटणार असं निशिकांत दुबे म्हणतात। तर भाजपच्या विजयाची 10 कारणं नेमकी कोणती आहेत आपण ती कारणं समजून घेऊ। ही 10 कारणं आपण बघणारच आहोत। सध्या आपण पाहतोय 100 जागांपर्यंत 100 जागांवर सध्या भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। मुंबई महानगरपालिकेची ही आकडेवारी आपण पाहतोय। मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक शतक केलेलं आहे असं म्हणावं लागेल। आतापर्यंत 100 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली। शिंदेच्या शिवसेनेची 30 जागांवर आघाडी आहे। दोघांचे मिळून युतीत असल्यामुळे होत आहेत 130। मॅजिक फिगर आहे 114ची, त्यामुळे महायुतीची सत्ता स्थापन होणार, महायुतीचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालंय। शिवाय त्यामध्ये मेजर शेअर, व्हेरी मेजर शेअर हा भाजपचा असल्यामुळे 100 उमेदवार आघाडीवर आहेत। हेच चित्र कायम राहिलं तर भाजपचाच उमेदवार होणार यातही शंका नसावी अशी परिस्थिती। मुंबईच्या प्रभाग 2 मध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झालेला आहे। धनश्री कोलगे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत झाल्यात। तेजस्वी घोसाळकर या सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत होत्या। अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। तर प्रभाग क्रमांक 183 मध्ये काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्यात आणि शिंदेच्या शिवसेनेच्या वैशाली शेवाळे पराभूत झालेल्या आहेत। राहुल शेवाळे यांच्यासाठी हा मोठा प्रभाग 184 मध्ये वर्षा नकाशे विजयी झाल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कोमल जैन या पराभूत झालेल्या आहेत। निशिकांत शिंदे प्रभाग 194 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी झालेत आणि माजी नगरसेवक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत। 209 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्यात आणि मनसेच्या हसीना माहिमकर पराभूत झालेल्या आहेत। मुंबईमध्ये आवाज कुणाचा आपण आकडेवारी पाहतोय। आता जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आत्ताच्या क्षणाला तरी महायुती, विशेषतः भाजपचा, विशेषतः देवा भाऊंचा असंच म्हणावं लागेल। भाजपचे 100 उमेदवार आघाडीवर आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे 30, ठाकरेंच्या शिवसेनेचे 66, मनसेचे 8, काँग्रेसचे 12 आणि इतर 11 उमेदवार सध्या आघाडीवर। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे 60 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत। बहुजन विकास आघाडीचे 60 उमेदवार वसई विरारमध्ये विजयी झालेले आहेत। वसई विरारमध्ये ही महत्त्वाची आकडेवारी आपण पाहतोय। बहुजन विकास आघाडीचे 60 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत। बहुजन विकास आघाडीच्या ठाकूर परिवारानं चांगलीच ताकद लावलेली होती। विधानसभेला त्यांना झटका भाजपनं दिला होता आणि आता महापालिकेसाठी त्यांनी चांगलीच ताकद लावली होती। विदर्भामध्ये रंगतदार लढती होत आहेत। नागपूरमध्ये सुद्धा रंगतदार लढत होते। अकोल्यामध्ये भाजप राष्ट्रवादी मिळून सत्ता मिळू शकते। दरम्यान भाजपनं मुंबईमध्ये जी मुसंडी मारलेली आहे, 100 शतक पूर्ण केलंय, त्याची 10 कारणं काय आहेत आपण पाहूया। हिंदुत्व आणि मराठी माणूस। दुसरं कारण आहे अमराठी मतदारांचा एक गठ्ठा पाठिंबा। झाला असं की ठाकरे बंधूंनी निवडणूक केली मराठीच्या मुद्द्यावर, त्यामुळे मराठी इतर सर्व मग ते दक्षिणेतले असो, उत्तरेतले असो, उत्तर प्रदेशचे असो, बिहारचे असो, गुजरातचे असो, सगळ्यांचा एक गठ्ठा पाठिंबा मिळाला। ठाकरे बंधूंच्या युतीचं अपयश हे भाजपच्या यशाचं एक कारण। शिवसेनेतील फूट अर्थात शिवसेनेची मतं विभागली गेली। एकनाथ शिंदेच्या वेळी 2022 साली बाहेर पडले, ती फूट आता 2026च्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचं एक महत्त्वाचं कारण। विरोधकांमधील समन्वयाचा अभाव, अर्थात हा समन्वयाचा अभाव, असमन्वय आपल्याला सातत्यानं वारंवार प्रत्येक टप्प्यावर दिसत आहे। विकासाचा अजेंडा भाजपनं बऱ्याच काळापासून आपला अजेंडा हा विकासाचाच ठेवला।
इतरही मुद्दे त्यांच्या प्रचारामध्ये होते, टीका प्रतिटीका आरोप प्रत्यारोप होते, मात्र अजेंडा हा विकासाचा प्रामुख्याने दिसत होता. उपनगरांवरील असलेली पकड, उपनगरांमध्ये असलेली भाजपची पकड, अगदी उत्तर मुंबईचा म्हणजे पश्चिम उपनगराचा विचार करायचा झाला तर तिथं असलेली भाजपची पकड ही सर्वश्रुत आहे. संघटनात्मक बांधणी, नियोजन, तरुण मतदारांचा कल, यासाठी विशेष अशी स्ट्रॅटेजी सुद्धा भाजपने आखलेली होती. तरुणांशी संवाद, मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद असे कार्यक्रम सुद्धा झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे 2014 पासून सातत्यानं दिसत आलंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा भाजपसाठी महत्त्वाचा. अंधेरीमध्ये प्रभाग 72 मध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अंधेरीमध्ये प्रभाग 72 मध्ये, मुंबईच्या अंधेरीत असलेल्या प्रभाग क्रमांक 72 मध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. अंधेरीमध्ये प्रभाग 72चा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. 4 ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं प्रचंड गोंधळ निर्माण झाला, तरी निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. निवडणुकीचा निकाल सध्या राखून ठेवण्यात आलाय. भाजपच्या उमेदवार ममता यादव या विजयाच्या उंबरठ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनीषा पांचाळ यांनी आक्षेप केला. 4 ईव्हीएम मशीन बंद पडल्या. अंधेरीत प्रभाग 72 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची मागणी यामुळे केली आहे. विचारायला पाहिजे ना आम्हाला की तुमचा आक्षेप नाहीये, काय नाही, तर विचारायला पाहिजे होतं ना. त्यांनी आक्षेप आम्हाला विचारलं, डायरेक्ट मशीनी खाली नेऊन ठेवल्या. आणि त्यांची एक मशीन तर आता उघडलेली पण नाहीये, तिथं मशीन खराब झालेली आहे. 3 मशीन. निकुंज शाळेमध्ये 42, 43, 44 हे सतत मी त्यांना सांगत होती की तुमची मशीन खराब आहे, तुमची मशीन खराब आहे. पण त्यांनी मला सांगितलं नाही मॅडम 2400 मशीन आहे, बटन थोडं दाबत नाहीये, असं सगळं सांगितलं. पण तरी सुद्धा मी तिथे जात होती, करत होती, सगळं होतं. पण त्या लोकांनी हे जे चुकीचं केलेलं आहे, पूर्ण महानगरपालिकेमध्ये फसवे धंदे चालू केलेले आहेत. इलेक्शन आयोगाला तिथे त्या खुर्चीवर बसण्याचा हक्कच नाहीये. तर एक अपडेट समोर येते. अपडेट काय आहे तर शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीमध्ये एमआयएमचा शिरकाव झालाय. अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरमधून. आणि हे दृश्य आपण पाहतो. रुपाली ठोंबरे पाटील प्रचंड आक्रमक झालेले आहेत. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झालेले आहेत. कुठल्याशा कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडलेला आहे. मुळातच रुपाली ठोंबरे पाटलांना अतिशय आक्रमक चेहरा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातला आक्रमक चेहरा म्हणून ओळखलं जातं. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये त्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना सकारात्मक किंबहुना अपेक्षित मिळाली नाहीत आणि म्हणून त्या आक्रमक झालेल्या आहेत. काही वेळापूर्वी अपडेट आली होती, त्यांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवल्याची आणि आता त्या आणखी आक्रमक झालेल्या आहेत. आपण ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय. रुपाली ठोंबरेंनी प्रभाग क्रमांक 25 मधली मतमोजणी थांबवलेली आहे. ही अपडेट नेमकी कुठली आहे तर पुण्यामधली समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं रुपाली ठोंबरे पाटील यांनी आता मतमोजणी थांबवलेली आणि त्यानंतर त्यांनी हा असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मतमोजणी केंद्रावरचीच ही दृश्य असावीत. आत प्रवेश करण्यासाठी किंबहुना आणखी काही कारणानं त्या भिंतीवर किंबहुना हे जे बॅरिकेटिंग नाही, मध्ये जी जाळी आहे त्या जाळीवर चढलेले आहेत आणि त्याचे दृश्य आपण पाहतोय. रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झालेले आहेत. मुळातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत त्यापूर्वी त्या मनसेमध्ये होत्या. अतिशय आक्रमक चेहरा म्हणून रुपाली ठोंबरे पाटलांकडे पाहिलं जातं आणि असं असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सकारात्मक किंबहुना अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत असा त्यांचा आक्षेप आहे आणि त्यामुळे त्या आक्रमक झाल्यात. त्यांनी प्रभाग क्रमांक 25 पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधली मतमोजणी सुद्धा थांबवलेली आहे. दृश्य आपण पाहतो. रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झालेले आहेत. त्यांनी प्रभाग 25 पुणे महापालिकेच्या प्रभाग 25 मधली मतमोजणी सुद्धा थांबवलेली आहे. नंतर त्यांच्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत असा त्यांचा आक्षेप आहे आणि त्यामुळे त्यांनी मतमोजणी थांबवली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार आहेत. प्रभाग 25च्या मतमोजणीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेतलेला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाले.